हाय स्टुडंट्स, आपण सरफेस केमिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा अडसॉर्प्शन डिस्कस केलं, नंतर कॅटॅलिसिस डिस्कस केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अडसॉर्प्शन काय होतं? प्रोसेस ऑफ ॲक्युम्युलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनादर सबस्टन्स. आणि हे कॅटॅलिसिस काय होतं? प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग द रेट ऑफ रिॲक्शन बाय ॲडिंग द सबस्टन्स अदर दॅन रिॲक्टंट इज नोन ॲज कॅटॅलिसिस. And the substance which increases the rate of reaction without taking part in a reaction is known as catalyst. त्यानंतर आता आपल्याला या सरफेस केमिस्ट्री मधला तिसरा पार्ट किंवा तिसरं आर्टिकल आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि ते कोणतं म्हटलं तर कोलाइड्स म्हणू शकतो. कोलाइड्स. तर कोलाइडचा अर्थ काय होते? कलेक्टेड टुगेदर, एकत्रित, अशा टाईपचा. तर आता याच्यामध्ये आपल्याला हे कोलाइड कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण थोडंसं मॅटरकडे जाऊत. मॅटर कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत आहे. एनिथिंग दॅट हॅज सम मास अँड कॅन ऑक्युपाय सम स्पेस इज नोन ॲज मॅटर. मॅटरचं आपण असं दोन प्रकारामध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. मॅटरचं वेगवेगळ्या पद्धतीनं क्लासिफिकेशन करायला जमते. फिजिकल स्टेटवरून आपण सॉलिड, लिक्विड, गॅसियस, पुन्हा प्लाझ्मा, बोर्स-आइन्स्टाईन, कंडेन्सेट वगैरे असे वेगवेगळे. पण आपण दोन प्रकार असेही करू शकतो, प्युअर आणि इम्प्युअर असं म्हणू शकतो. म्हणजे प्युअर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये फक्त ओनली वन काइंड ऑफ सबस्टन्स आहे. या प्युअरमध्ये कोण येतात म्हटलं तर काय म्हणू शकतो? एलिमेंट्स, आणि दुसरं कोण येते? कंपाऊंड्स. एलिमेंट आपल्याला माहीत आहेत, पिरियॉडिक टेबलमध्ये आहेत 118 एलिमेंट, की ज्याच्यामध्ये मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत, मेटॅलॉइड्स आहेत, इनर्ट गॅसेस आहेत, आहे की नाही? हे अशा टाईपचे. सिम्पलेस्ट मॅटर दॅट कॅन नॉट बी फर्दर डिकम्पोज्ड इन टू टी सिम्पलर वन इज नोन ॲज एलिमेंट. आणि कंपाऊंड कशाला म्हणतो? दी मॅटर फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर डिफरंट एलिमेंट्स इज नोन ॲज कंपाऊंड म्हणू शकतो. कंपाऊंडमध्ये सुद्धा आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड असं त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. पण आता हायड्रोजन म्हटलं की त्याच्यामध्ये दुसरं काहीच असणार नाही, सगळे पार्टिकल एच टाईप असतील, म्हणजे ते प्युअर, म्हणजे ऑल एलिमेंट्स हे प्युअर मॅटर तयार करतात. कंपाऊंडसुद्धा काय असते? आता समजा मिथेन म्हटलं तर सगळे पार्टिकल CH4चेच असतील. वॉटर म्हटलं की सगळे पार्टिकल H2Oचेच, म्हणजे ओनली वन काइंड ऑफ सबस्टन्स इज देअर. सो कंपाऊंड आणि एलिमेंट हे प्युअर मॅटरचे एक्झाम्पल आहे. पण हे इम्प्युअर कोणाला म्हणणार? ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे पार्टिकल्स असतील, किंवा मॅटर मेड अप ऑफ मोर दॅन वन काइंड ऑफ सबस्टन्स इज नोन ॲज इम्प्युअर मॅटर. किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो? मिक्सचरसुद्धा म्हणू शकतो. एकापेक्षा जास्त कंपोनंट एकत्र आले आणि ते एकमेकांशी रिॲक्ट होत नसतील तर ते काय असणार आहे? मिक्सचर असणार आहे. इथं एकापेक्षा जास्त एलिमेंट आले कंपाऊंडमध्ये, पण ती रिॲक्ट होऊन त्यांनी एक स्टेबल मॉलिक्यूल दिलेला आहे की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे एलिमेंट आहे, त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. हे प्युअर झालं. आता इम्प्युअरमध्ये आपण
मॅटर कन्सिस्टिंग ऑफ मोर दॅन वन सबस्टन्स इज नोन ॲज इम्प्युअर ऑर मिक्सचर म्हणू शकतो. आता या मिक्सचरचे प्रकार पडतात पहा. कसे? एक होमोजिनियस आणि दुसरं हेटरोजिनियस. आता होमोजिनियस मिक्सचरमध्ये काय असते, एकापेक्षा जास्त नॉन रिॲक्टिंग सबस्टन्सेस असतात आणि त्यांच्यामध्ये ते दोन सबस्टन्सेस आपल्याला डोळ्यानं किंवा पॉवरफुल मायक्रोस्कोप खाली सुद्धा दिसत नाही. अशांनाच आपण काय म्हटलेलं आहे, सोल्युशन किंवा ट्रू सोल्युशन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ट्रू सोल्युशन. आपल्याला 12वीला टॉपिकसुद्धा आहे सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्या ठिकाणी काय म्हणणार आहोत, होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू or more than two non-reacting substances is known as solution. Homogeneous mixture of two or more than two non-reacting substances is known as solution or true solution. एक्झाम्पल कोणतं म्हटलं तर साखर पाणी, शुगर इन वाटर, common salt in water are the examples of homogeneous mixtures or true solution. आणि आता हा जो दुसरा प्रकार आहे कोणता, हेट्रोजिनियस सबस्टन्सेसचा, तर हिच्यामध्ये दोन प्रकार येऊ शकतात. एक म्हणजे कोलाइड्स आणि दुसरं म्हणजे सस्पेन्शन्स. तर हे हेट्रोजिनियस म्हणजे काय असणार आहे, याच्यामध्ये दोन वेगवेगळे सबस्टन्सेस तर असतील, पण त्याच्यातला एक सबस्टन्स आपल्याला दुसऱ्यापेक्षा वेगळा दिसणार आहे. त्याच्यामध्ये एकतर डोळ्यानं दिसतील किंवा पॉवरफुल मायक्रोस्कोप खाली ते दिसतील. म्हणजे त्याच्यामध्ये एकच फेज असणार नाही. फेज म्हणजे काय असते, फिजिकली डिस्टिंक्ट पोर्शन ऑफ द सिस्टीम इज नोन ॲज फेज. इथं ऑल मॅटर प्रेझेंट इन सिंगल वन फेजमध्ये आहे आणि इथं काय मोर दॅन वन फेजमध्ये आहे. तर मॅटर मोर दॅन वन फेजमध्ये असेल तर त्याला हेट्रोजिनियस सोल्युशन म्हणू शकतो किंवा हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये हेट्रोजिनियसमध्ये दोन प्रकार आहेत. एक कोलायडल सोल्युशन किंवा कोलायडल डिस्पर्शन किंवा कोलाइड्स असं म्हणू शकतो आणि दुसरं सस्पेन्शन म्हणू शकतो. आता हे जे क्लासिफिकेशन आहे पदार्थाचं, इथं काय असणार आहे, जे पार्टिकल आहेत म्हणजे याच्यामध्ये सोल्युशन, समजा आपण शुगर इन वाटरमध्ये काय केलेलं आहे, शुगर टाकलेलं आहे. तर शुगरचे हे असे कुठं कुठं पार्टिकल असणार आहे आणि वॉटर काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे. तर ते मेजर पोर्शन ऑफ दी ट्रू सोल्युशन त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सॉल्वंट म्हटलेलं आहे. आणि ते मायनर पोर्शन जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे, सोल्यूट म्हटलेलं आहे. तसं या कोलायडलमध्ये काय असणार आहे, ही जे पार्टिकल साईज आहे त्या सोल्युशनमध्ये असणारी, त्या डिस्पर्शनमध्ये असणारी पार्टिकल साईज या ट्रू सोल्युशनपेक्षा काय असणार, थोडीशी मोठी असणार आहे. हे मोठी असणार म्हणजेच आता याला काय म्हणू शकतो, या ठिकाणचे जे पार्टिकल आहे सोल्यूट पार्टिकल हे काय असतील, 10⁻⁻⁹ मीटर डायामीटरपेक्षा स्मॉल असतील. एवढे किंवा याच्यापेक्षा छोटे पार्टिकल असतील इथं. आणि इथं काय असणार आहे, 10⁻⁻⁹ to 10⁻⁻⁷ मीटर डायामीटरचे पार्टिकल असतील. कोणामध्ये, या कोलाइडमध्ये. आणि सस्पेन्शनमध्ये काय असणार आहे, हे जे पार्टिकल्स आहेत ते क्वाईट लार्ज असतील. कसे असतील, 10⁻⁻⁷ मीटरपेक्षा लार्ज, ग्रेटर दॅन 10⁻⁻⁷. म्हणजेच हे जे क्लासिफिकेशन व्हायलेलं आहे मॅटरचं,
म्हणजे ट्रू सोल्युशन, मिक्सचरचं ट्रू सोल्युशन, कोलायडल सोल्युशन, सस्पेन्शन, हे कशावर झालेलं आहे? त्याच्यामध्ये असणाऱ्या कंपोनंटच्या पार्टिकल साईजवर. म्हणजे 2 कंपोनंट असतील तर त्याला बायनरी मिक्सचर म्हणू, पण हे बायनरी मिक्सचरच आहेत समजा तिन्ही. पण याच्यातल्या कोणत्याही कंपोनंटच्या पार्टिकलची साईज 10⁻⁹ मीटर डायमीटरपेक्षा मोठी नाही. म्हणजे सगळे पार्टिकल कसे आहेत 10⁻⁹ मीटर डायमीटरपेक्षा छोटेच आहेत. तशांना आपण काय म्हणालेलो आहे? ट्रू सोल्युशन. तशा त्या सॉलिडला आपण काय म्हणतो? क्रिस्टलॉइड म्हणतो. काय म्हणतो? क्रिस्टलॉइड. आणि हे जे कोलाइड्स जे आहेत ते काय असणार आहेत? असा सबस्टन्स की ज्याची पार्टिकल साईज हे 10⁻⁹ टू 10⁻⁻7 डायमीटर या रेंजमध्ये आहे. त्याला आपण काय म्हणायचं आहे? कोलाइड्स म्हणायचं आहे. म्हणजे दॅट सबस्टन्स इज इन कोलायडल फॉर्म. कोणत्याही पदार्थाची पार्टिकल साईज या साईजमध्ये आली. पार्टिकलची रेंज कशी असली पाहिजे? 10⁻⁹ मीटर टू 10⁻⁻7 मीटर. किंवा त्याला अजूनही काय म्हटलेलं आहे? 2 to 500 नॅनोमीटर. 2 to 500 नॅनोमीटर असंही त्याला म्हटलेलं आहे. तर या रेंजमध्ये पार्टिकल असतील तर आपण काय म्हणू शकतो? ते कोलायडल पार्टिकल्स आहेत असं म्हणू शकतो. आणि जर पार्टिकल साईज हे 500 नॅनोमीटरपेक्षा मोठी झाली किंवा 10⁻⁻7 मीटरपेक्षा मोठी असेल तर त्याला आपण सस्पेन्सॉइड म्हणू शकतो त्या पार्टिकलला. बघा, फक्त पार्टिकलचीच साईज 10⁻⁹ पेक्षा छोटी असेल तर क्रिस्टलॉइड, या रेंजमध्ये असेल तर कोलाइड, आणि याच्यापेक्षा 10⁻⁻7 पेक्षा जास्त असेल तर सस्पेन्सॉइड. आणि मग असे पार्टिकल आपण दुसऱ्या पदार्थामध्ये मिसळून दिले तर मिक्सचर होणार आहे. मग आता त्या मिक्सचरला म्हणजे हे क्रिस्टलॉइडचं वॉटरमधलं सोल्युशन म्हणजे काय होईल? ट्रू सोल्युशन होईल. आणि या कोलायडमधलं वॉटरमधलं सोल्युशन काय होईल? कोलायडल सोल्युशन किंवा कोलायडल डिस्पर्शन म्हणू शकतो त्याला, किंवा सिम्पली कोलाइडसुद्धा म्हणायला जमते. आणि 10⁻⁷ मीटर डायमीटरपेक्षा मोठी साईज असणारे पार्टिकल आपण लिक्विडमध्ये मिसळून दिले तर ते काय झालं? सस्पेन्सॉइड झालेलं आहे. अजून याला काय? आपण पाण्यामध्ये साखर आहे हे डोळ्यानेही बघू शकत नाही आणि पॉवरफुल मायक्रोस्कोपनंही बघू शकत नाही. असं सोल्युशन काय झालेलं आहे? ट्रू सोल्युशन झालेलं आहे. ज्याचे पार्टिकल आपण डोळ्यानं बघू शकत नाही पण पॉवरफुल मायक्रोस्कोप खाली बघू शकतो त्याला आपण काय म्हणू शकतो? कोलाइड्स म्हणू शकतो. आणि ज्या मिक्सचरचे पार्टिकल आपण डोळ्यानं बघू शकतो ते काय झालेलं आहे? सस्पेन्शन झालं. म्हणजे असं मिक्सचरचे 3 कॅटेगरीज पाडलेले आहेत. हे ट्रू सोल्युशन म्हणजे साखर पाणी, मीठ पाणी, हे ट्रू सोल्युशन झालं. सस्पेन्शन म्हणजे पाण्यातला कचरा, गाळ हे दिसते आपल्याला डोळ्यानं, ते सस्पेन्शन झालं. पण कोलाइड्सची उदाहरणं कोणते म्हटलंय तर कोलाइड्समध्ये मिल्क हे कोलाइडचं उदाहरण आहे. म्हणजे कसं आहे, आता या कोलाइड्समध्ये 2 पोर्शन येतात पहा. म्हणजे आता याला मोर प्रिसाइजली सांगताना आपल्याला काय म्हणायचं ते, एक सिंपल उदाहरण आपण असं घेऊ की आपण स्टार्च वॉटरमध्ये टाकला. काय? स्टार्च. हा फॉर्म्युला कसा आहे? C6H10O5 टेकन n टाइम मॅक्रोमॉलिक्यूल आहे. तर या स्टार्च मॉलिक्यूलची साईज काय राहणार आहे? 10⁻⁹ टू 10⁻⁷ मीटर डायमीटरचे. मग या साईजचे पार्टिकल वॉटरमध्ये आहे, म्हणजे स्टार्च इन वॉटरमध्ये आहे. तर हे सोल्युशन ट्रू सोल्युशनमध्ये येणार नाही आणि
सस्पेन्शनमध्ये येणार नाही, कारण स्टारचे मॉलिक्यूल आपल्याला डोळ्यानं दिसणार नाहीत, पण पॉवरफुल मायक्रोस्कोप खाली दिसतील. म्हणून हे काय झालं, वन काइंड ऑफ कोलायडल सोल्युशन झालं म्हणू शकतो. मग याच्यामध्ये कंटिन्युअस काय आहे तर वॉटर आहे. कंटिन्युअस काय वॉटर आहे, आणि डिसकंटिन्युअस काय तर हे स्टारचे मॉलिक्युल्स आहेत. मग जे कंटिन्युअस आहे त्याला आपण काय म्हणायचं, डिस्पर्शन मीडियम म्हणायचं. काय म्हणायचं, डिस्पर्शन मीडियम. आणि जे डिस्कंटिन्युअस आहे, इथं स्टारचा मॉलिक्यूल मधात काहीच नाही, नंतर मधात वॉटर, नंतर स्टारचा मॉलिक्यूल, मधात वॉटर, पुन्हा स्टारचा मॉलिक्यूल, असं जे आहे तशाला आपण काय म्हणायचं, डिस्पर्स्ड फेज म्हणायचं. काय म्हणायचं, डिस्पर्स्ड फेज. आता आपल्याला ट्रू सोल्युशनच्या बाबतीत माहीत आहे, हे साखर पाणी जर असेल तर याच्यातल्या शुगरला आपण काय म्हणतो, सोल्यूट म्हणतो, आणि याच्यातल्या वॉटरला काय म्हणतो, सॉल्वंट म्हणतो. मग आता सिमिलर जे सोल्यूट टाईप आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, डिस्पर्स्ड फेज म्हणायचं आहे, आणि जे सॉल्वंट टाईप आहे त्याला आपण काय म्हणायचं, डिस्पर्शन मीडियम म्हणायचं. मग एक सबस्टन्स की ज्याची पार्टिकल साईज या रेंजमध्ये आहे, तो सबस्टन्स दुसऱ्या पदार्थामध्ये आपण मिसळून दिला, मग ते जे मिक्सचर तयार होईल तशा त्या मिक्सचरला आपण काय म्हणायचं आहे, कोलायडल सोल्युशन किंवा कोलायडल डिस्पर्शन किंवा सिम्पली कोलाइड म्हणायचं आहे. ठीक आहे, कळालं हे. म्हणजे heterogeneous mixture in which particles of one substance having size 10 to the power minus 9 to 10 to the power minus 7 meter diameter are dispersed in another substance is known as colloidal solution, colloidal dispersion or colloid म्हणू शकतो. एक्झाम्पल, स्टार्च इन वॉटर. त्यानंतर ब्लड इटसेल्फ इज दी कोलाइड. सॉईलमध्ये ह्युमस असते, ते कोलायडल साईजचे पार्टिकल असतात. त्यानंतर दव, धुके, म्हणजे मिस्ट, फॉग, रेन, हे सुद्धा कोलायडल सिस्टीमच आहेत किंवा कोलायडल डिस्पर्शन आहे. मग आता ही याचे प्रकार कसे पडायचे तर आपल्याला माहीत आहे की हा डिस्पर्स्ड फेज जो आहे तो सॉलिड असू शकतो, लिक्विड असू शकतो आणि गॅसियस पण असू शकतो. आणि डिस्पर्शन मीडियमसुद्धा काय असू शकतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस असू शकतो, आहे की. जसं आपण ट्रू सोल्युशनचे 9 प्रकार केले होते, तसं कोलायडल सोल्युशनचे आपल्याला 9 प्रकार करायला जमणार नाहीत, कारण कोलायडल सोल्युशन हे कसं, इट मस्ट बी हेट्रोजिनियस. मग हेट्रोजिनियस म्हटल्यानंतर गॅस इन गॅस ही सिस्टीम कशी होती, होमोजिनियस होती. म्हणजे ट्रू सोल्युशनचे कसे झाले होते 9 प्रकार, सॉलिड विथ गॅस, सॉलिड विथ लिक्विड, सॉलिड विथ सॉलिड, हे 3 प्रकार. मग लिक्विड विथ गॅस, लिक्विड विथ लिक्विड, लिक्विड विथ सॉलिड, हे 3 प्रकार. नंतर गॅस विथ गॅस, गॅस विथ लिक्विड, गॅस विथ सॉलिड, असे 3 प्रकार. म्हणजे ट्रू सोल्युशनचे असे 9 प्रकार झाले होते. पण कोलायडल सिस्टीम ही कशी आहे, हेट्रोजिनियस आहे, आणि गॅस इन गॅस काय होते, होमोजिनियस. म्हणजे हा प्रकार त्याच्यामध्ये असणार नाही. म्हणजे कोलायडल सोल्युशनचे किती प्रकार असतील म्हटलं तर हे 1, 2, 3, त्यानंतर 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे डिफरंट कोलायडल सिस्टीम किंवा कोलायडल सोल्युशन किती असतील म्हटलं तर 8 असतील. कोणती कोलायडल सिस्टीम ही नॉट पॉसिबल म्हटलं तर गॅस इन गॅस, बिकॉज दॅट बिकम होमोजिनियस अँड दॅट कम्स अंडर द कॅटेगरी ट्रू सोल्युशन. तर आता आपल्याला काय काय माहीत झालेलं आहे, कोलायडल सोल्युशन कशाला म्हणायचं, डिस्पर्स्ड फेज कशाला म्हणायचं आणि डिस्पर्शन मीडियम कशाला म्हणायचं, ह्या 3 गोष्टी कळाल्या की नाही आपण बघूत. कोलायडल सोल्युशन कशाला म्हणायचं, दी हेट्रोजिनियस मिक्सचर इन विच
one substance having particle size in between 10 to the power minus 9 to 10 to the power minus 7 meter diameter is dispersed in another substance is known as colloidal solution, colloidal dispersion or simply colloid म्हणू शकतो. मग डिस्पर्शन मीडियम कशाला म्हणायचं? कोलॉइडल सोल्युशनचा जो मेजर पोर्शन असतो किंवा जो कंटिन्युअस फेज आहे कशाचा? कोलॉइडल सोल्युशनचा, त्याला आपण काय म्हणायचं आहे? डिस्पर्शन मीडियम म्हणायचं. आणि डिस्कंटिन्युअस पोर्शन ऑफ कोलॉइडल सोल्युशन इज नोन ॲज डिस्पर्स्ड फेज म्हणायचं. म्हणजे जो जास्त आहे तो काय असणार आहे? मीडियम असणार आहे. आणि जो कमी आहे तो काय असणार आहे? फेज असणार आहे. जो जास्त आहे तो कंटिन्युअस राहील, त्याला डिस्पर्शन मीडियम म्हणायचं. म्हणजे कंटिन्युअस पोर्शन ऑफ कोलॉइडल सोल्युशन इज नोन ॲज डिस्पर्शन मीडियम अँड डिस्कंटिन्युअस पोर्शन ऑफ द कोलॉइडल सोल्युशन इज नोन ॲज डिस्पर्स फेज. मग हे डिस्पर्शन मीडियम 3 प्रकारचं असू शकते, सॉलिड, लिक्विड, गॅस. आणि डिस्पर्स्ड फेजसुद्धा 3 प्रकारचा असू शकतो, सॉलिड, लिक्विड, गॅस. मग ऑन दी बेसिस ऑफ फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्स्ड फेज अँड डिस्पर्शन मीडियम colloidal system can be categorized in 8 different types. आणि मग त्या 8 डिफरंट टाईप्समध्ये कोणकोणते येतात म्हटलं तर हे बघा. आता इथं काय दिलेलं आहे? डिस्पर्स्ड फेज. हेडिंग काय याचं? टाईप्स ऑफ कोलाइड्स बेस्ड ऑन फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. आता याच्यामध्ये हे डिस्पर्स्ड फेज याला आपण DP न डिनोट करू आणि हे डिस्पर्शन मीडियम म्हणजे DM न. तर हे सॉलिड टाईपची कोलॉइडल सिस्टीम आहे. म्हणजे डिस्पर्स फेज म्हणजे काय असणार आहे? हे सॉलिड पार्टिकल असतील की ज्याची साईज काय असणार आहे? 10 to the power minus 9 to 10 to the power minus 7 मीटर डायमीटर पार्टिकलचं सॉलिड दुसऱ्या सॉलिडमध्ये मिसळून टाकला. मग 2 सॉलिडच्या कोलॉइडल सिस्टीमला आपण काय म्हणायचं आहे? सॉलिड सोल म्हणायचं आहे. आणि मग एक्झाम्पल कोणते म्हटलं तर कलर्ड ग्लासेस, जिम स्टोन्स, पोर्सलेन, पेपर, हे अशा टाईपचे एक्झाम्पल. आता कलर्ड ग्लासेसमध्ये काय असणार आहे? कंटिन्युअस फेजमध्ये या साईजचं सॉलिड त्याच्यात असणार आहे. हे जिम स्टोन्स म्हणजे ते रंगीत खडे जे आपण अंगठीमध्ये वगैरे वापरतो तशा टाईपचे. तर हे एक्झाम्पल कशाचे? एक सॉलिड दुसऱ्या सॉलिडमध्ये विखुरलेलं आहे, त्याला आपण सॉलिड सोल म्हणायचं. त्यानंतर सॉलिडचेच या साईजचे पार्टिकल लिक्विडमध्ये डिस्पर्स केलेले आहेत, त्याला आपण काय म्हणू शकतो? सोल म्हणू शकतो. डिस्पर्शन मीडियम कसं आहे? लिक्विड आहे. आणि डिस्पर्स्ड फेज कसं आहे? सॉलिड आहे. तशाला आपण काय म्हणायचं आहे? सोल म्हणायचं. हे जेल आपण इकडे घेतलेलं आहे. काय म्हणू शकतो? The colloidal system in which solid dispersed phase is dispersed in liquid dispersion medium is known as soul. म्हणजे या प्रत्येकाची आपल्याला डेफिनेशन करायला जमते. व्हॉट इज सोल असं जर प्रश्न विचारला आपल्याला तर the colloidal solution in which solid dispersed phase is dispersed in liquid dispersion medium is known as soul. मग एक्झाम्पल पेंट, shell fluid, gelatin, muddy water, starch solution are the example of sols म्हणू शकतो. त्यानंतर एरोसोल कशाला म्हणायचं आहे? तर सॉलिडचे पार्टिकल की जे या साईजचे आहे 10 to the power minus 9 to 10 to the power minus 7 मीटर डायमीटरचे, ते हवेमध्ये विखुरलेले आहेत, त्याला एरोसोल. म्हणजे तो सोल आहे पण एअर हे त्याचं मीडियम आहे, त्याला एरोसोल. म्हणजे हे स्मोक, डस्ट हे काय असणार आहेत? याच्यामध्ये या स्मोकमध्ये कार्बन पार्टिकल असतील. कोणत्या साईजचे? 10 to the power minus 9 to 10 to the power minus 7 हवेमध्ये विखुरलेले. याच्यामध्ये धुळीचे कण असतील डस्टमध्ये की जे त्यांचा पार्टिकल साईज काय असेल? 10 to the power minus 9 to 10 to the power minus 7 मीटर डायमीटर.
त्या हवेत विखुरले म्हणजे ते एरोसोल झालं. त्यानंतर लिक्विड डिस्पर्स्ड फेज हे सॉलिडमध्ये मिसळलेलं आहे, त्याला आपण काय म्हणायचं, जेल म्हणायचं. व्हॉट इज जेल? तर दी colloidal solution in which liquid dispersed phase is dispersed in solid dispersion medium is known as gel. जेल आणि सोल कसे आहेत, अपोजिट टू इच अदर. म्हणजे सोलमध्ये सॉलिड डिस्पर्स्ड फेज आहे आणि जेलमध्ये सॉलिड डिस्पर्शन मीडियम आहे. सोलमध्ये लिक्विड डिस्पर्शन मीडियम आहे आणि जेलमध्ये लिक्विड डिस्पर्स्ड फेज आहे. म्हणजे अपोजिट, जेलच्या अपोजिट सोल, सोलच्या अपोजिट जेल. मग आता याची उदाहरणं कोणती? चीज, याच्यामध्ये सॉलिड कंटिन्युअस असणार आहे आणि मधात ते लिक्विडचे ड्रॉपलेट्स असणार आहे. बटरमध्ये तसं, जेलीमध्ये तसंच असणार आहे. त्यानंतर हे लिक्विड डिस्पर्स्ड फेज लिक्विड डिस्पर्शन मीडियममध्ये मिक्स झालेलं असेल. आता या ठिकाणी हे दोन्ही लिक्विड एकमेकांमध्ये जर मिक्सिबल असलं तर त्याचं ट्रू सोल्युशन तयार झालं असतं, ते इथं आले नसते. मग हे दोन लिक्विड एकमेकांमध्ये कसे असले पाहिजेत? इमिसिबल इन इच अदर असले पाहिजे. मग तशांना दोन इमिसिबल लिक्विडच्या मिक्सरला आपण काय म्हणू शकतो? इमल्शन म्हणू शकतो. किंवा कोलॉइडल सिस्टीम और कोलॉइडल सोल्युशन इन विच लिक्विड डिस्पर्स्ड फेज इज डिस्पर्स्ड इन लिक्विड डिस्पर्शन मीडियम इज नोन ॲज इमल्शन. आणि याचं एक्झाम्पल कोणतं आहे? हे मिल्क आहे, हेअर क्रीम आहे. मिल्कमध्ये काय, लिक्विड फॅट वॉटरमध्ये मिक्स झालेले आहेत. म्हणजे फॅटसुद्धा लिक्विड आहे आणि वॉटरसुद्धा लिक्विड आहे. म्हणजे ते मिल्क इज ॲन एक्झाम्पल ऑफ इमल्शन. त्यानंतर हे लिक्विड गॅसमध्ये मिक्स झालेलं आहे, त्याला आपण काय म्हणायचं आहे? एरोसोल. आता हे दोन एरोसोल आले पहा, इथे आलं आणि इथे आलं, तर याला आपण काय म्हणू शकतो? सॉलिड एरोसोल म्हणू शकतो. कोणतं? सॉलिड एरोसोल. आणि याला आपण काय म्हणायचं? लिक्विड एरोसोल म्हणायचं. कोणतं एरोसोल? लिक्विड एरोसोल. म्हणजे लिक्विडचं हवेमधलं मिक्सर लिक्विड एरोसोल आणि सॉलिडचं हवेमधलं मिक्सर सॉलिड एरोसोल. पण याच्या सॉलिडचे पार्टिकल कसे असले पाहिजेत? 10⁻⁻9 to 10⁻⁻7 डायमीटरचे. आणि इथं लिक्विडचे ड्रॉपलेटसुद्धा त्याच साईजचे असले पाहिजे, म्हणजे 10⁻⁹ to 10⁻⁷. मग याच्यामध्ये हे फॉग, मिस्ट, क्लाउड, हेअर स्प्रे, इन्सेक्टिसाइड स्प्रे, आता सध्या आपण ते सॅनिटायझर स्प्रे असंही म्हणू शकतो. हे कशामध्ये येईल? लिक्विड एरोसोलमध्ये येईल. त्यानंतर गॅस हा डिस्पर्स्ड फेज आहे आणि ते सॉलिड डिस्पर्शन मीडियममध्ये मिसळलेला, तर त्याला आपण सॉलिड सोल म्हणायचं. काय म्हणायचं आहे? सॉलिड सोल. म्हणजे दी colloidal solution in which gaseous dispersed phase is dispersed in solid dispersion medium is known as solid soul. हे प्युमी स्टोन म्हणजे चुनखडी जे सॉलिड कंटिन्युअस आहे, मधात छोटे छोटे पोर्स आहेत, त्याच्यामध्ये गॅस ट्रॅप झालेला आहे. फोम रबर म्हणजे आपण जे स्पंज म्हणतो ते, प्लॅस्टर, हे याच्यामध्ये येते. आणि डिस्पर्स फेज गॅस आहे आणि डिस्पर्शन मीडियम लिक्विड आहे, त्याला आपण फोम म्हणतो. फेस, लेदर. मग त्याची उदाहरणं फ्रॉद, व्हिप्ड क्रीम, सोप लेदर हे येते. म्हणजे व्हॉट इज फोम म्हटलं तर कोलॉइडल सोल्युशन इन विच गॅसियस डिस्पर्स्ड फेज इज डिस्पर्स इन लिक्विड डिस्पर्शन मीडियम इज नोन ॲज फोम. मग अशा पद्धतीनं वेगवेगळे कोलॉइडल सिस्टीम किंवा कोलॉइडल सोल्युशन ऑन दी बेसिस ऑफ फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शन मीडियम किती झाले म्हटलं तर एक सॉलिड सोल, दुसरं सोल, तिसरं
सॉलिड एरोसोल, चौथं जेल, पाचवं इमल्शन, सहावं लिक्विड एरोसोल, सातवं सॉलिड सोल आणि आठवं फोम. अशा 8 कोलायडल सोल्युशनचे प्रकार, 8 प्रकार झालेले आहेत. म्हणजे विच कोलायडल सिस्टीम इज नॉट पॉसिबल म्हटलं तर काय म्हणू शकतो, गॅस इन गॅस कोलायडल सिस्टीम इज नॉट पॉसिबल. कारण कोलायडल सिस्टीमची कंडिशन काय, दॅट मस्ट बी हेट्रोजिनियस, आणि गॅस इन गॅस काय करते, होमोजिनियस मिक्सचर तयार करते. आता हे झाले डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शन मीडियमवरून कोलायडल सोल्युशनचे प्रकार. तर याच्यानंतर अजून आपल्याला या कोलायडल सोल्युशनचेच किंवा कोलायडल सिस्टीमचे आपल्याला 2 मुख्य प्रकार पाडायला जमतात. कशावरून, इंटरॅक्शन ऑर ॲफिनिटी ऑफ दी फेजेस. म्हणजे जर डिस्पर्शन मीडियम काय आहे, हे डिस्पर्शन मीडियम आणि डिस्पर्स्ड फेज या दोन्हीमध्ये जर अट्रॅक्शन असेल तर त्याला आपण तशा त्या कोलायडल सिस्टीमला आपण काय म्हणायचं आहे, लायोफिलिक, काय म्हणायचं आहे, लायोफिलिक कोलाइड्स म्हणायचं आहे. काय होणार आहे लायोफिलिक कोलाइड, दी कोलायडल सिस्टीम और कोलायडल सोल्यूशन in which there is attraction between molecules of dispersion medium and molecules of dispersed phase is known as lyophilic colloid. आणि या लायोफिलिक कोलाइडचे कॅरेक्टर काय असणार म्हणू शकतो, देर इज ॲफिनिटी बिटवीन डिस्पर्शन मीडियम अँड डिस्पर्स्ड फेज. आणि याचे एक्झाम्पल कोणते म्हटलं तर स्टार्च इन वॉटर, कारण वॉटरमध्ये OH आहे आणि स्टार्चमध्ये OH आहे, म्हणजे त्या ठिकाणी एकमेकांमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल आणि त्यामुळं ती सिस्टीम काय असणार आहे, स्टेबल असणार आहे. म्हणजे लायोफिलिक कोलाइड हे कसे असतील, स्टेबल असतील असं आपण म्हणू शकतो. आणि जर डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शनमध्ये अट्रॅक्शन नसेल, नो अट्रॅक्शन, तर तशा कोलायडल सिस्टीमला आपण काय म्हणायचं, लायोफोबिक कोलाइड्स म्हणायचं. कारण रिपल्शन असेल तर ते तयारच होणार नाही. म्हणजे एकतर अट्रॅक्शन असणे किंवा अट्रॅक्शन नसणे, ह्या 2च गोष्टी याच्यात सांगू शकतो. जर डिस्पर्शन मीडियम डिस्पर्स फेजमध्ये अट्रॅक्शन असेल तर त्याला आपण लायोफिलिक कोलाइड म्हणायचं, आणि जर अट्रॅक्शन नसेल तर त्याला लायोफोबिक कोलाइड्स म्हणायचं. आता हा लायो शब्द जो आहे तो कशासाठी, डिस्पर्शन मीडियमसाठी आहे. आणि कधीकधी लायो हा शब्द सॉल्वंटसाठी सुद्धा वापरला. आता सॉल्वंट हा कंटिन्युअस मीडियम असतो आणि इथं हा डिस्पर्शन मीडियमसुद्धा कंटिन्युअस पोर्शन ऑफ दी कोलायडल सिस्टीम आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, सॉल्वंट लव्हिंग कोलाइड्स आर नोन ॲज लायोफिलिक. फिलिक मीन्स लव्हिंग आणि लायो मीन्स सॉल्वंट, आणि फोबिक मीन्स हेटिंग, लायो मीन्स सॉल्वंट. म्हणजे सॉल्वंट हेटिंग काय, सॉल्वंट हेटिंग कोलाइड्स आर नोन ॲज लायोफोबिक आणि सॉल्वंट लव्हिंग कोलाइड्स आर नोन ॲज लायोफिलिक कोलाइड्स असं आपण म्हणू शकतो. मग याच्यामध्ये या लायोफोबिकमध्ये एक्झाम्पल कोणते येणार आहेत, मेटलचे कोलाइड्स म्हणजे AG इन वॉटर, AU इन वॉटर, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड इन वॉटर, आयर्न हायड्रॉक्साईड इन वॉटर, मेटल सल्फाईड इन वॉटर, अशा टाईपचे जे कोलायडल सिस्टीम आहेत ते काय असणार आहेत, लायोफोबिक कोलाइड्स असणार आहेत. आणि हे लायोफिलिकच्या मानानं
लेस स्टेबल असतील, म्हणजेच काय असतील, अनस्टेबल असतील. लायोफिलिक कसे असतील, स्टेबल असतील, आणि हे अनस्टेबल असतील. मग आता या अनस्टेबल कोलायडल सिस्टीमला स्टेबल करण्यासाठी काही दुसरे सबस्टन्सेस त्याच्यात ॲड करतात, त्याला काय म्हणतात, स्टॅबिलायझर्स म्हणतात. काय म्हणतात, स्टॅबिलायझर्स. म्हणजे दी सबस्टन्सेस विच आर यूज टू स्टॅबिलाइज लायोफोबिक कोलाइड्स आर नोन ॲज स्टॅबिलायझर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोलायडल सिस्टीमचे काय केलेले आहेत, 8 प्रकार कशावरून, डिस्पर्स मीडियम आणि डिस्पर्स फेजच्या फिजिकल स्टेटवर. त्याच्यामध्ये गॅस इन गॅस हे असू शकणार नाही म्हणून 8 झालेत. आणि डिस्पर्स मीडियम आणि डिस्पर्स फेजमध्ये इंटरॅक्शन कशा प्रकारचं आहे, म्हणजे स्ट्रॉंग अट्रॅक्शन असेल तर त्याला लायोफोबिक कोलाइड्स किंवा लायोफोबिक सोल्स म्हटलेलं आहे, आणि अट्रॅक्शन नसेल तर त्याला लायोफोबिक कोलाइड्स किंवा लायोफोबिक सोल्स म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या 2 प्रकारच्या कोलायडल सिस्टीममधला आपण डिफरन्स घेऊ शकतो. कशामधला, हे लायोफोबिक आणि लायोफिलिकमधला. आता याच्यामध्ये ते